नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. तसेच आपण मित्रांनो या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 11.66%, DISची होल्डिंग आहे 14.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.83%. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर 17 जुलै 2025 म्हणजे आज संध्याकाळी 5:15 वाजता आले आहे. म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर. म्हणजे मित्रांनो, मार्केटला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे नंबर कसे वाटले याचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर चला बघूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 417 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 612 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 493 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 612 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 617 कोटी रुपयांनी वाढून आला आहे करंटली 619 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 618 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 619 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर लेटेस्ट क्वार्टरमध्ये जबरदस्तपणे वाढला आहे 79 कोटी रुपयांनी 260 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 168 कोटी रुपयांनी 260 कोटी रुपये. आणि मित्रांनो, लेटेस्ट क्वार्टरमध्ये या कंपनीला एक्सेप्शनल आयटम्सचा गेन झाला आहे 58.57 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 400 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 418 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 395 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 418 कोटी रुपये. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 312 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 324 कोटी रुपये. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 316 कोटी रुपयांनी 324 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा EPS बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, EPS म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा अर्निंग्स पर
इक्विटी शेअर बिफोर एक्सेप्शनल ॲटम्स इयर ऑन इयर बेसिसवर 0.49 रुपीजने घसरून आला आहे 0.47 रुपीज. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा EPS बिफोर एक्सेप्शनल ॲटम्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.50 रुपीजने घसरून आता आला आहे 0.47 रुपीज. तसेच मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा EPS आफ्टर एक्सेप्शनल्स ॲटम इयर ऑन इयर बेसिसवर 0.49 रुपीजने वाढून आला आहे 0.51 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.50 रुपीजने वाढून आला आहे 0.51 रुपीज. तर मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस पहिले होता 1,07,764 कोटी रुपये, नंतर 1,32,794 कोटी रुपये आणि आता करंटली या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 1,17,143.38 कोटी रुपये. तसेच मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे लॉंग पिरियड पासून झिरोच. तसेच मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग पहिले होती 742 कोटी रुपये, नंतर झिरो आणि करंटली आहे जवळपास 4,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, नंतर जवळपास 11,000 कोटी रुपये आणि करंटली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे करंटली झिरो. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12% आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर्सची प्लेज पर्सेंटेज 0 आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि आपल्याला लक्षात आले की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.